पिंपरूण नावाचे एक खेडे आहे. मुंबईला राहणारा सागर तिथे आला होता. त्याच्या चुलत भावाचा त्या दिवशी वाढदिवस होता. वाढदिवस धूमधडाक्यात झाला. दुसऱ्या दिवशी शेजारच्या वाड्यात वाजंत्री वाजू लागली. बँडही गरजू लागला आणि मध्येच डफावरही थाप पडू लागली. घुंगरांचे आवाज घुमू लागले. लोकांची ये-जा सुरू झाली. सागर घरातून पळत बाहेर आला. पाटलांच्या वाड्यात गेला. तिथे एक बैलांची सुंदर जोडी उभी होती. पांढरे स्वच्छ आणि धष्टपुष्ट बैल डोलात उभे होते. त्यांच्या समोरच ही वाद्ये वाजत होती. सागरला काय चालले आहे ते कळेना. तो पाटील काकांना म्हणाला, "काका, आज या बैलांचं लग्न आहे का? की त्यांना कुठं विजय मिळवला आहे?" पाटलांना त्याचे प्रश्न ऐकून गंमत वाटली. पण सागरने मुंबईला वाजंत्री किंवा बँड ऐकला होता, तो फक्त असल्याच प्रसंगी. पाटील काका त्याला म्हणाले, "लग्न वगैरे नाही रे सागर. आज पोळा नावाचा सण आहे. हा शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या बैलांचा सण आहे." सागर म्हणाला, "म्हणूनच का त्यांच्या पाठीवर नवे नवे रंगीत कपडे घातले आहेत?" "ते कपडे नाहीत, त्यांना झूल म्हणतात." काका म्हणाले. सागरने पोळा या सणाची कविता वाचली होती. त्यातल्या ओळी त्याला आठवत होत्या. तो काकांना तसे म्हणालाही आणि त्या 4 ओळी गुणगुणला देखील. सण हा पोळ्याचा, मान असे बैलांचा, शेतकरीही आनंदी, कृतज्ञतेने पूजेत त्यांना. पाटील काकाने सागरचे कौतुक केले. ते म्हणाले, "सागर, तू जे आता गुणगुणलास ते आज प्रत्यक्षच पहा. पोळ्याचा हा सण महाराष्ट्रात सगळीकडे साजरा करतात. कोल्हापूरकडे त्याला बेंदूर म्हणतात, तर कुठे कुठे त्याला बैलपोळा असेही म्हणतात. शेती हा भारतातला प्रधान उद्योग. शेतात धान्य पिकवतात, त्यावरच आपण जगतो. शेतातून धान्य काढताना जमिनीची मशागत करावी लागते, बी पेरावं लागतं. या सगळ्या कामात बैलांचा खूप उपयोग होतो. बैलांना खूप मेहनत होते. त्याशिवाय धान्य पिकवणं अशक्यच. बैलांचे आपल्यावर केवढे उपकार होतात. त्या उपकाराची आठवण म्हणूनच वर्षातून एकदा हा पोळ्याचा सण साजरा केला जातो. मुंबईसारख्या मोठ्या शहरातून हा सण पाहायला सुद्धा मिळत नाही ना." सागर म्हणाला, "नाही ना, म्हणूनच आज मी थांबणार आहे तो पाहायला. पण हा 1 दिवसाचा सण नाही, तो 3 दिवस चालतो. श्रावण वद्य अमावस्या हा सणाचा खरा दिवस. दक्षिण महाराष्ट्रात हा सण आषाढ पौर्णिमेला साजरा करतात." पाटील म्हणाले, "पहिल्या दिवशी बैलांचे खांदे हळद, तेल, तूप वगैरे लावून खूप चोळतात. गरम पाण्यानं शेकून काढतात. वाजत गाजत बैलांची खांदपूजा करतात." सागर लक्षपूर्वक ऐकत होता. पाटील काका पुढे म्हणाले, "दुसऱ्या दिवशी बैलांना स्वच्छ आंघोळ घालतात. त्यांच्या शिंगांना रंग लावतात आणि त्यावर सुंदर नक्षी काढतात. तिसरा दिवस तर खास सणाचा." सागर म्हणाला, "म्हणजे आजचा ना?" सागर सर्व कौतुकाने पाहत होता. त्या दिवशी बैलांना खूप सजवले होते. पाठीवर झूल होती. शिंगाच्या टोकाकडे गोंडे घातले होते. गळ्यात रुईच्या फुलांचा माळा आणि घुंगरू बांधलेले होते. कपाळावर मखर शोभत होता. मग बैलांचे पाय धुतले, त्यांची पूजा केली, पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला. शेतावर काम करणारी सगळी माणसे आणि गावातील मंडळी पाटलाकडे जेवायला होती. पुरणपोळीची मेजवानी झाली. दारापुढे दोन्ही बाजूंना पळसाच्या फांद्या ठेवल्या होत्या आणि दारांना आंब्याच्या पानाची मंगल तोरणे बांधली होती. दुपारनंतर गावातल्या सगळ्या बैलांचा पोळा भरला. गावातले सगळे सजलेले बैल एका मैदानात येऊ लागले. स्वच्छ केलेल्या मैदानात एक लांबलचक तोरण बांधलेले होते. बैलांना जोडी जोडीने त्या तोरणाखाली उभे केले. शेतकरी माणसे देखील नवे कपडे घालून बैलजोड्या मागे उभी होती. बँड, ताशे, डफ
वगैरे वाद्ये जोरात वाजत होती. गावातील इतर मंडळीही हा बैलांचा थाट पाहायला मैदानावर गोळा झाली होती. तितक्यात गावच्या पाटलांची शृंगारलेली बैलजोडी वाजत गाजत आली. काका सागरला म्हणाले, पाहिलंस ही बैलजोडी, हिला मकरांची जोडी म्हणतात. ती जोडी इतर सगळ्या जोड्यांना फेरी घालते, मारुतीला प्रदक्षिणा घालून येते. पाटील तोरणाला हात लावतात. मग जमलेले सगळे शेतकरी ते तोरण तोडतात आणि हाती लागेल तेवढा त्याचा भाग घेऊन बैलजोड्या तिथून हलवतात. त्याला पोळा फुटला असे म्हणतात. त्यावेळचा बैलांचा रुबाब आणि चेहऱ्यावरची खुशी पाहून सागरला खूप गंमत वाटली. तो काकांना म्हणाला, बैलांना देखील समजतं की माणसं आपल्यावर प्रेम करतात म्हणून. काका म्हणाले, होय, शेतकरी आणि बैल यांच्यात नेहमीच प्रेमाचे संबंध असतात. पोळा फुटल्यावर सागर देखील एका बैलजोडीच्या पाठोपाठ गेला. ती बैलजोडी अनेकांच्या घरी गेली. तिथे सुवासिनींनी बैलांना ओवाळले, गोडधोड खायला दिले आणि बैलजोडीबरोबर आलेल्या माणसाला बिदागी दिली. गावभर मिरवत जाणारे बैल डोलात आणि खुशीत एक एक पाऊल टाकत पुढे जात होते. त्यांच्या डोळ्यात आनंद आणि माणसाबद्दलची आपुलकी जाणवत होती. तर शेतकऱ्यांचे त्यांच्यापुढे नम्र होणे, त्यांचे पाय धुणे आणि पूजा करणे, यातून बैलाबद्दल त्यांना वाटणारी कृतज्ञता ओसंडून वाहताना दिसत होती. ते पाहून सागरला खूप भरून आले. त्याच्या मुखातून नकळत पुन्हा ती कविता बाहेर पडली. सण हा पोळ्याचा, मान असे बैलांचा, शेतकरीही आनंदी, कृतज्ञतेने पूजिती त्यांना. धन्यवाद.